25 जुलै रोजी आहे आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो. या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना एक वस्तू अर्पण करून ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे. यामुळे काय होईल आणि ती वस्तू कोणती आहे हे जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी असते. या दिवशी विठ्ठल, रुक्मिणी माता, भगवान श्रीहरी विष्णू यांची आवर्जून पूजा केली जाते. आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली, की त्या ठिकाणी माता लक्ष्मीचीही पूजा होते आणि लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. कारण विठ्ठलाच्या कुठल्याही सेवेमध्ये, कुठल्याही फोटोवरती, मूर्तीवरती तुळशीपत्र अर्पण केलेली असतात. तुळशीची माळा एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला घातली जाते. त्यामुळे तुळशीचाच आपल्याला अत्यंत चमत्कारिक असा उपाय करायचा आहे. या दिवशी आपल्याला आवर्जून विष्णुदेव, लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी, सकारात्मकता लाभावी. घरातील इडापिडा असेल, नजरबाधा असेल, करणी असेल, घरातला आजारपण असेल, कर्जपाणी असेल, कुठल्याही तुमच्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय अगदी श्रद्धेने करायचा आहे. लक्ष्मी मातेला तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी केळीच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे. केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते किंवा मग तुमच्याकडे भगवान श्रीहरींचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा अगदीच काही नाही तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल. तुम्हाला आपल्या दररोजच्या देवपूजेप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही अभिषेकही करू शकता. गंध लावून घ्यायचा आहे, अक्षता अर्पण करायच्या आहे, फुले अर्पण करायच्या आहेत, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती, धूप असं सगळं तुम्हाला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला तुळशीची माळ बनवायची आहे आणि तुमची ती जी काही मूर्ती असेल, फोटो आहे त्याला अर्पण करायचे आहे. तुळशी पानं जे आहे ते एकादशीच्या दिवशी तोडायची नाही आहेत. तुम्ही आदल्या दिवशीच दुपारपर्यंत तुळशीची पानं तुम्हाला तोडायची आहेत. तुळशी मातेला नमस्कार करून तुम्ही हळूच तुळशीला इजा न करता पानं तोडून त्याची छानशी माळ करून तुम्हाला ती अर्पण करायची आहे. दिवसभर ती माळ तशीच त्यांच्या चरणी ठेवायची आहे. तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता आणि दुसऱ्या दिवशी व्रत पूर्ण झाल्यानंतर ती माळ तुम्हाला काढायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या मध्यभागी किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती अडकवायची आहे. बघा आता तुळस ही निर्जंतुक आहे हेही तुम्हाला माहिती आहे. तुळशीमध्ये खूप आयुर्वेदिक असे गुणधर्म असतात. अनेक औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. आपण तुळशीची माळ अशा प्रकारे आपल्या मुख्य दरवाजावरती लावल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये ती अखंड वास करते आणि आपल्याला कधीही आर्थिक चणचण भासत नाही. घरातील सर्व समस्या सुटायला मदत होते. ही देवाला अर्पण केलेली तुळशीची माळ मुख्य दरवाजाला लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकट दूर होतात. आपल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात. कर्ज असेल तर ते दूर होतं. आजारपण असेल, इडापिडा असेल, करणी-बाधा, संकट सगळं काही दूर होतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता लाभते. पाहायला गेलं तर हा उपाय खूप लहानसा आहे, पण तितकाच प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं होणं, छोट्या-छोट्या गोष्टींवरून वादविवाद वाढणं, घरामध्ये अचानक मोठी संकटं येणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या टाळण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात, तिथे तुम्हाला तुळशीची माळ भेटली किंवा तुळशीपत्र भेटले, तर ते सुद्धा तुम्ही मुख्य दरवाजावरती आणून लावू शकता. खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय हा आहे. तर नक्की आषाढी एकादशीच्या दिवशी ही तुळशी माळा तुम्ही देवाला अर्पण करू शकता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये विठू माऊली लिहायला विसरू नका आणि विठ्ठल नामाचा गजर उद्या सर्वांच्या घराघरामध्ये झालाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.